निसर्गाचं संकट म्हणता येणार नाही। आपण शेतकऱ्यांचे लेकर आहेत, आपल्याला पावसाने काही होणार नाही, पावसाने आपलं पीक उभारी घेईल अशी अपेक्षा आहे। परंतु आपल्याकडे 15-20 वर्षापासून ज्या संकटाला आपण सामना करायलोय त्या संकटाचा सामना ही शासनाला दिसावा प्रशासनाच्या मार्फत। त्याच्यामुळे या ठिकाणी माझे बंधू आणि भगिनी परांड्यापासून ते उमरग्याच्या टोकापासून कर्नाटकाच्या बॉर्डरपासून पश्चिम महाराष्ट्राच्या टोकापर्यंत या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। या लोकांचे आभार मानण्यापेक्षा ज्या लोकांनी आमच्या या संपामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही, जे गपचूप ऑफिसमध्ये काम करत आहेत, जे लांबून बघत आहेत, त्यांचं मला खूप कौतुक वाटतं। त्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो, कारण हे माझे मीडियाचे बांधव आहेत। त्यांनी ज्यावेळेस ही मॉब कव्हर केला त्यावेळेस ते संपात प्रत्यक्ष सहभागी झालेले लोक आमचा मोर्चा किती मोठा झाला हे बघण्यासाठी आले होते। त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवाव्या। मित्रांनो, ज्यावेळेस आपण आजची लढाई लढतोय ती आपल्या अस्तित्वाची आहे। आपण छत्रपती शिवरायांच्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये कार्यरत आहोत। आपल्याला आता सचिनने सांगितलं, अरे ज्यावेळेस एखादं आंदोलन उभं राहतं त्यावेळेस फक्त लढणारे शूर लोक राहतात, बाकीच्या लोकांबद्दल या ठिकाणी मी बोलणं उचित नाही, मी बोलणार नाही। परंतु ज्यावेळेस एखादा लाभ होतो, एखादी गोष्ट सरकार लागू करतं त्यावेळेस ते सगळ्यांसाठी समान असते। गरीबाच्या लोकांना माफ केलं त्यांच्यासाठी नाही, जे आंदोलनात पावसामध्ये आपले लहान लेकरं बाळं घरी ठेवून आलेले आहेत त्यांच्यासाठी लागू होतं असा भाग नाही। शासनाला आपली विनंती आहे की आपल्या ज्या 18 मागण्या आहेत त्याच्यामध्ये EPF लागू करा। आमच्या महिला भगिनी इतर कर्मचारी ज्यावेळेस कर्तव्यावर जातात आपण बघतो, बघताना सुद्धा आपल्या अंगावर शहार येतात। ज्यावेळेस विदर्भामध्ये माझी बहीण ज्यावेळेस लसीकरण करण्यासाठी एखादा वडा पार करून जाते त्यावेळेस अंगावरती शहारे येतात। यार काय काय म्हणजे किती कष्टातून लोकांच्या लेकराला लसीकरण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून जाणारी आमची भगिनी जी 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे, त्या भगिनीचा आवाज हा शासनानं ऐकला पाहिजे। जे लोक मरतात त्याच्यासाठी विमा लागू केला पाहिजे। त्याच्यानंतर EPF जी 4 लोक राहिले, 4 लोक जर असतील ना प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारी 4 लोकांना सुद्धा त्या कंपनीच्या मालकाला विमा लागू करावा लागतो। त्याचा EPF कंपनीचा माणूस, कंपनीचा जो मालक आहे त्याने ठरवून दिलेलं असतं 15,000 रुपये याच्यासाठी आम्ही कामाला देतोय आणि 15,000च्या 10% 5% जी काय प्रोफेशन मध्ये असतं टक्केवारी त्याचा तेवढा विमा हा कंपनी भरते आणि एक रक्कम तो कर्मचारी भरतो, त्याची कपात केली जाते। परंतु मागच्या 20 वर्षापासून आपले हजारो लोक आहेत ज्यांचा 1 रुपया EPF नाही, कोणताही विमा आरोग्याचा विमा नाही किंवा कोणताही परमनंट कर्मचाऱ्याला लागू असलेला लाभ नाही। त्याच्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी आज उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शासनाकडून मी अपेक्षा करतो 19 ऑगस्ट 2025 ला सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आले। सुप्रीम कोर्टानं बिहारमधील शिक्षकांसाठी एक जजमेंट दिलंय, जो कर्मचारी 1 वर्ष तुम्ही काम करण्यासाठी वापरता त्या कर्मचारी तुम्हाला गरज आहे शासनामध्ये, त्या कर्मचाऱ्याला तुम्ही कंत्राटी म्हणून जास्त दिवस ठेवू शकत नाही, त्या लोकांना तुम्ही परमनंट करा। त्या सुप्रीम कोर्टाचे सुद्धा आभार, त्याच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा। आपण त्याच्यासाठी सुद्धा एकत्रीकरण समितीच्या वतीने विजय गायकवाड साहेबांना बोलू आणि त्यावरती सुद्धा उचित कारवाई करायला भाग पाडू। या ठिकाणी आपल्या आंदोलनामध्ये भर पावसामध्ये पोलीस प्रशासन भगिनी आणि बंधू उपस्थित होते, त्यांनीही आपल्याला खूप सहकार्य केलं, त्यांचेही मी आभार मानतो आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानून आजचं आपलं हे आंदोलन आज लॉंग मार्च संपला असं मी जाहीर करतो। या ठिकाणी जी मीडियाचे बांधव आले आहेत त्या मीडियाच्या बांधवांनी आपली पूर्ण रॅली कव्हर केलेली आहे आणि 19 तारखेपासून सर्व प्रसार माध्यम त्यांची लोक त्यांचे बांधव आपल्या बातम्या प्रसारित करत आहेत, त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि ते पुढेही आपल्या सोबत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आजचा हा जो लॉंग मार्च होता, आजची जी रॅली होती ती रॅली या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो। टेंटमध्ये सगळ्यांनी यायचं, चहाची व्यवस्था केलेली आहे, चहा घेऊन जायचंय।